आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे सर आहे. सर, काल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जी मीटिंग झाली होती ओबीसी संघटना आणि राज्य सरकारच्या आतमध्ये काय घडलं त्याची माहिती दिली होती की जो 2 सप्टेंबरचा जो GR आहे तो मराठवाड्यातल्या 4 जिल्ह्यापुरता आहे. त्यामुळे कुठेतरी विदर्भात मोर्चे काढणं, पश्चिम महाराष्ट्रात मोर्चे काढणं आणि ओबीसी समाजाची दिशाभूल करणं हे चुकीचं आहे. कुठेतरी काँग्रेसला लक्ष केलं होतं, कारण की काँग्रेसच्या खासदारांना ते व्यासपीठावरनं उद्देशून बोलत होते. नाही, आता कसं आहे, मी नेहमी म्हणत असतो की राजकारणाचे प्लॅटफॉर्म किंवा मंच हे वेगवेगळे असतात आणि समाजकारणाचे मंच हे वेगवेगळे असतात. काल ते जे काही बोलले ते बरोबरच बोलले ना, कारण एक तर पहिला पॉईंट इथे असा आहे की मोर्चा निघायच्या आधी मुंबईला मीटिंग झाली होती. त्या मीटिंगमध्ये बावनकुळे साहेब स्वतः होते, मुख्यमंत्री होते आणि मोर्चेकरी होते. त्याच्यामुळे त्या मोर्चामध्ये जी चर्चा झाली असेल ती त्यांनी काल तिथे सांगितली. आणि आपण 2 तारखेचा GR जर वाचला तर खरंच तो जिल्हा फक्त मराठवाड्यातील जिल्ह्याकरता आहे. उर्वरित महाराष्ट्राशी त्या GRचा कुठेही काही संबंध नाही आहे, कारण हैदराबाद गॅजेटियरपासून सुरुवात झालेली आहे त्या GRची. आणि हैदराबाद गॅजेटियर हे फक्त मराठवाड्यापुरतं मर्यादित आहे, मराठवाड्याच्या बाहेर त्याचा काही उपयोग नाही आहे. आणि म्हणून असं असताना, आणि मी आधीपासून 2 तारखेपासून म्हणतो की या GRमुळे ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही. तरीसुद्धा हे अशा प्रकारचे जे मोर्चे आणि निदर्शने होत आहे हे त्या 2 तारखेला निघालेल्या GRच्या अनुषंगाने होऊ शकत नाही. आणि तीच गोष्ट काल मंत्री महोदय महाज्योतीच्या इमारतीच्या उद्घाटनाच्या प्रसंगी बोलले, त्याच काही चुकीचं नाही आहे. काय कुठेतरी काँग्रेस राजकारण करते असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांचं लक्ष म्हणजे नाव जरी नसतं घेतलं तरी विजय वडेट्टीवार यांच्याकडे त्यांचा रोख पाहायला मिळत होता. नाही, असं जे बघा, जेवढे लोक मोर्चे काढून राहिले किंवा सभा घेऊन राहिलेले आहे त्या सर्वांना उद्देशून होतं. काय म्हणजे काँग्रेसलाच उद्देशून होतं असं मी म्हणणार नाही, कारण विजय वडेट्टीवार नुसते काही एकटेला त्याच्या विरोधामध्ये नाही करून राहिले, इतरही लोक करून राहिलेले आहे. म्हणून जे लोक या 2 तारखेच्या GR रद्द करा अशी मागणी घेऊन महाराष्ट्रामध्ये मोर्चे काढत आहे किंवा सभा घेत आहे त्या सर्वांना उद्देशून ते वाक्य होतं की ज्या GRमुळे फरक पडणार नाही ओबीसीच्या आरक्षणाला, त्याच्या विरोधात हे जे मोर्चे काढतात आहे हे राजकारण करण्याकरता काढत आहे. काल मुख्यमंत्री देखील असं बोलले की एका समाजाला देताना दुसऱ्या समाजावर अन्याय केला जाणार नाही आणि मराठा समाजाला न्याय देताना ओबीसीवर अन्याय होणार नाही. हे ते वारंवार बोलतात आहेत. यापूर्वीसुद्धा अनेकदा म्हणजे 2 तारखेचा GR निघाला तेव्हाही बोलले, त्याच्या आधीसुद्धा बोललेले आहे. आम्हीसुद्धा एवढ्या दिवसापासून सातत्याने आंदोलन करत असतो तेव्हासुद्धा ते बोललेले आहे. आणि 2023मध्ये जेव्हा आम्ही 1 महिना सतत संघर्ष करून सरकारने आम्हाला चर्चेला बोललो तेव्हा सरकारने आम्हालासुद्धा लिहून दिलेला लिखितमध्ये आहे की ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही, सरसकट मराठा जातीच्या व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाही. त्या भूमिकेवर सरकार आजही ठाम आहे असं निदर्शनास येते. आता महाज्योतीच्या मुख्यालयाचं काल भूमिपूजन झालं, प्रशिक्षण केंद्र आणि वसतिगृहाचं भूमिपूजन झालं. हे सगळं होत असताना कुठेतरी आता तरी ओबीसी नेत्यांनी समाजाची दिशाभूल थांबवावी. नक्कीच थांबवायला पाहिजे, नक्कीच थांबवायला पाहिजे. हे बघा, राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अथक परिश्रमानंतर 2018ला या महाज्योतीची स्थापना करण्यात आली. नंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं, महाज्योतीचं कार्य सुरू करण्यात आलं आणि नागपूर या ठिकाणी त्याचं मुख्यालय ठेवण्यात आलं होतं. मी सुरुवातीला 2.5 वर्ष तिथं संचालक म्हणून होतो, काम केलेलं आहे. आणि तेव्हाच ही काल ज्या जागेवर भूमिपूजन झालं 2 इमारतीचं, ती जागा आमच्या कार्यकाळातच डांगेसाहेब त्या ठिकाणी MD होते, त्यांच्या पुढाकाराने आणि आमच्या सर्वांच्या पुढाकाराने ती जागा 70,000 स्क्वेअर फीट या महाज्योतीला मिळाली होती. त्या ठिकाणी आता जी काही प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करावी लागते त्यानंतर मान्यता मिळाली, शासनाकडून निधी मिळाला आणि जवळजवळ 200 कोटीच्या 2 इमारती, एक 7 माळ्याची प्रशासकीय इमारत आहे आणि 12 माळ्याचं प्रशिक्षण केंद्र आहे, हे या ठिकाणी उभं राहणार आहे. हे या महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या
विद्यार्थी युवकांकरता फार मोठी उपलब्धी आहे असं मी समजतो. आणि PhDच्या विद्यार्थ्यांचं जे हे आहे निधी तो अजूनही त्यांना मिळाला नाही, ही एक त्यांची तक्रार आहे. नाही, ते निधी मिळून जाईल डिसेंबरपर्यंत. आमच्या मागे जेव्हा चर्चा झाली मुंबईला, अतुल सावे साहेब इथे आले होते किंवा हे झाले, तेव्हासुद्धा या डिसेंबरच्या पहिले तो निधी देण्याची शासनाने आम्हाला हमी दिलेली आहे. तुम्ही 2 सप्टेंबरच्या GRवर ठाम आहे. राज्य सरकारची देखील तीच भूमिका आहे. मात्र लक्ष्मण हाके असो किंवा विजय वरट्टीवार असो वारंवार तुमच्यावर टीका करतात. मी कधी कोण टीका करते याच्याकडे लक्ष देत नाही, कारण सत्य एक ना एक दिवस उघडकीस येत असते. मी कायद्याचा अभ्यास करून GRचा अभ्यास करून जी सत्य परिस्थिती आहे ती लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही त्यांना विनंती करा की त्यांनी तरी सत्याचा स्वीकार करावा. त्यांनी केलाच पाहिजे, कारण आपण विनंती करून काही फायदा नाही ना. ते कोणाची विनंती आणि कोणाचं म्हणणं ऐकतच नाही, स्वतःच्या मनाने करत असतात. त्यांनी करावं. मी कुठेही चुकलेला नाही म्हणून मला घाबरायचं कुठलंही कारण नाही. मनोज जरांगे मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहे. ते म्हणतात की मराठा समाजाला या GRमुळे न्याय मिळाला. तो त्यांचा समज आहे. हे बघ कसा आहे, जसा मी अर्थ काढतो त्याप्रमाणे ते अर्थ काढून राहिले. काही दिवसामध्ये ते हेच होईल ना, कुणाला फायदा मिळाला, किती काय झालं. कारण हे पहा, शेवटी प्रमाणपत्र सरकारी कार्यालयातून जाणार आहे, खाजगी ठिकाणून जाणार तुम्हाला असं म्हणा की पुढील काळात तो ज्या मराठा समाजासाठी ते लढत तोच मराठा समाज त्यांना 2 सप्टेंबरच्या GRवरनं प्रश्न विचारेल. नक्कीच. जेव्हा त्याचा काही फायदा होत नाही असं लक्षामध्ये येते तेव्हा समाज प्रश्न विचारत असतो काय, की तुम्ही जे एवढं सांगितलेलं आहे, लोक आपल्या मराठा जातीची प्रमाणपत्र घेऊन येतील, त्यांना सांगतील आम्हाला कुणब्यांची प्रमाणपत्र मिळवून द्या काय. हे 2 तारखेचा बेसिकली शासन निर्णय हा जात प्रमाणपत्र निर्गमित करण्याचा आहे, मराठा समाजाला आरक्षण देण्याचा नाही आहे. पहिली गोष्ट एक. नंबर 2 तारखेच्या शासन निर्णयात मराठा आणि कुणबी हे एकच आहे असा उल्लेख कुठेही करण्यात आलेला नाही. जात प्रमाणपत्र निर्गमित करण्याची जी प्रक्रिया 2000च्या कायद्यामध्ये दिलेली आहे, 2012च्या नियमामध्ये दिलेली आहे, तीच प्रक्रिया शब्द इकडे तिकडे करून या 2 सप्टेंबरच्या GRमध्ये दिलेली आहे. त्याच्यामुळे कायदा मोठा असतो, शासन निर्णय मोठा नसतो. कायद्यामध्ये जर बदल झाला असता तर आम्ही समजू शकलो असतो काय. GR हा कायद्याला सुपरसीड करू शकत नाही, म्हणून कायदा जसाच्या तसाच आहे. त्याच्यामुळे ज्याचे वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा यांच्याकडे कुणबी जातीचं प्रमाणपत्र नाही किंवा कुणबी जातीची नोंद नाही, त्याला कुणब्याचं प्रमाणपत्र मिळू शकत नाही. आताच काही मराठा समाजाचे स्थानिक नेते मनोज जरांगेला याबाबतीत प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली त्यांनी. जेव्हा आपण समाजाचं काम करतो आणि समाजाला सांगतो की बा याच्यामुळे आपल्याला न्याय मिळालेला आहे, तो न्याय मिळतो आहे असं जेव्हा समाजाच्या लक्षामध्ये येतं तेव्हा आपोआपच लोक प्रश्न विचारतात. ते काही साहजिक आहे, ते काही वेगळं नाही आहे. आणि म्हणून हे करत असताना संयम आणि यांनी आपली फसवणूक झाली असे प्रश्न उपस्थित करत आहे, पण ते जरांगेंना पटत नाही. नाही, मी ते हे बघ त्यांनी जे प्रॉमिस किंवा जे सांगितलं आहे मराठा समाजाला की बा याच्यामुळे तुम्हाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळतील आणि तुम्ही OBCचं आरक्षण घेऊ शकाल. मी आता जसं बोललो किंवा 2000च्या कायद्यामध्ये जे आहे, कायद्याची भाषा बोलतो मी, माझं स्वतःचं काहीच नाही, की ज्याचे वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर कुणबी, मराठा कुणबी किंवा कुणबी मराठ्याची नोंद नाही, त्याला कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळू शकत नाही. आणि ही प्रक्रिया 2000पासून आहे, की आजची नवीन नाही आहे का. आपण बघू शकतो की राष्ट्रीय OBC महासंघाने परत एकदा आपली भूमिका आहे जी स्पष्ट केलेली आहे. आणि काल ज्या प्रकारे महाज्योतीच्या प्रशासकीय इमारतीचं आणि महाज्योतीच्या प्रशिक्षण केंद्र आणि वसतिगृहाचं जे भूमिपूजन झालं त्याबद्दल देखील राष्ट्रीय OBC महासंघाने राज्य सरकारचे आभार व्यक्त केले. कॅमेरामॅन मिथुन आत्मनेचा तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.